बजाज डिस्कवर महाराष्ट्र। महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर अरबी समुद्रात एक अभेद्य किल्ला गेले 500 वर्ष घट्ट पाय रोवून उभा आहे। याला म्हणतात किल्ले जंजिरा किंवा जंजिरे मेहरूब। समुद्राच्या तुफानी लाटांना आणि वादळ वाऱ्याला तोंड देत हा अभेद्य किल्ला उभा आहे। याच किल्ल्यावर मी तुम्हाला आज घेऊन जाणार आहे। जंजिऱ्याचा परिसर देखणा आहे। कुठल्याही वाटेने निघालो तरी नारळी पोफळीच्या बागा आणि समुद्रावरून वाहत येणाऱ्या खाऱ्या वाऱ्याची सोबत असते। अशा वातावरणात प्रवास एकदम झकास होतो। जंजिऱ्याला जायचं असेल तर आधी आपल्याला अलिबागला यायला लागतं। तसं रोह्याहून सुद्धा रस्ता आहे, पण अलिबागला आल्यावर पुढे मुरुडला जायचं आणि मुरुडहून दंडा राजपुरीला। मुंबईहून अलिबाग मार्गाने मुरुड 148 किलोमीटर अंतरावर आहे, तर मुरुड ते दंडा राजपुरी अवघं 2 किलोमीटरचं अंतर आहे। जंजिऱ्यावर जायचं तर आधी दंडा राजपुरी गाठावं लागतं। आता मी दंडा राजपुरीच्या रस्त्यावर आहे। जंजिऱ्याचं अतिशय विहंगम दृश्य इकडून दिसतं। जंजिऱ्याला म्हणतात जंजिरे मेहरूब। जंजिरा म्हणजे पाण्यातला आणि मेहरूब म्हणजे अर्धचंद्राकृती। इथून त्याचा अर्धचंद्राकृती आकार अतिशय स्पष्ट दिसतो। समुद्राच्या लाटांची शेकडो वर्ष झुंजत जंजिरा आजही ताठमानेने उभा आहे। काळ्या पत्थरातला हा किल्ला म्हणजे पाण्यावर कोरलेलं देखणं शिल्पच वाटतं। गावात शिरताच आधी बैलगाडी सामोरी आली। बैलगाडीची संथ लय सुखावणारी होती। दंडा राजपुरी गावात मोटरसायकल पार्क करून मी जंजिरावर चढाई करण्यासाठी जेट्टीकडे निघालो। दंडा राजपुरी गावात मिश्र वस्ती आहे, पण सर्वजण गुण्या गोविंदाने एकत्र नांदतात। काका, जंजिराचा रस्ता कसा? काकानी बोट दाखवलेल्या दिशेने 5 पावलं चाललो आणि समोर पाण्यात जंजिरा उभा ठाकला। त्याच्याकडे क्षणभर पाहिलं। त्याच्या भेटीची आता ओढ लागली होती। तिकीट काढून फेरीबोटीकडे निघालो तर वाटेतच मुरुडचे नगराध्यक्ष श्री दांडेकर आणि राजपुरीचे सरपंच लियाकत भाई भेटले। मला सांगा दांडेकर साहेब, हे आता जंजिरा एक पर्यटनाचं महत्त्वाचं ठिकाण आहे त्या महाराष्ट्रातलं। हल्ली तुम्हाला काय वाटतं की इकडे परदेशी पर्यटकांचा वावर वाढलाय का? नक्कीच वाढलेलं आहे। आम्ही दरवर्षी पर्यटन महोत्सव घेतो आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट चालू आहे। पर्यटकांना काही सोयी उपलब्ध करून देण्याचा काही विचार आहे तुमचा? येत्या येणाऱ्या भविष्य काळामध्ये आमचे जे अर्थमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे नामदार तटकरे साहेब, त्यांच्या माध्यमातून आम्ही स्कुबा डायव्हिंग, वॉटर स्पोर्ट्स, बोटिंग क्लब सगळं हे करण्याचं विचारत आहोत। लियाकत भाई, तुम्ही राजपुरीचे सरपंच आहात, तर इकडे कसे पर्यटक, म्हणजे किती मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात? खरं म्हणजे पर्यटक जे येतात देशी विदेशी, ते खरं म्हणजे जंजिरा किल्ला बघायला येतात। आणि आमचं जे गाव आहे राजपुरी गाव, हे इथंच येऊन ते जंजिराला जातात आणि इथंच त्यांची सोयी म्हणजे जाण्यासाठी येण्यासाठी असतोय। आणि ते आमचं अशी अपेक्षा आहे की आमचं गाव हा राजपुरी गाव ते पर्यटक म्हणून घोषित व्हावा। धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना। पर्यटकांची एवढी वर्दळ असतानाही राजपुरी गाव पर्यटन स्थळ म्हणून घोषित होत नाही, याबद्दल लियाकत भाईंनी खंत व्यक्त केली। त्यांचं म्हणणं ऐकून मी बोटीत चढलो। बोटीने लगेचच वेग घेतला। सरसर पाणी कापत ती निघाली सुद्धा। राजपुरीहून शिडाची होळी करून मी जंजिऱ्याच्या अगदी जवळ पोहोचलोय। समोरच जंजिरा दिसला आणि पावलं अधीर झाली। मराठ्यांना कधीही जिंकता न आलेल्या जंजिऱ्यावर माझी पावलं मला घट्ट रोवायची होती। आता जिकडे जंजिरा किल्ला दिसतोय तिथे पूर्वी एक खडकाळ बेट होतं। समुद्रातल्या चाच्यांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी इथल्या कोळी लोकांनी मेढेकोट बांधला। मेढेकोट म्हणजे लाकडाचा मजबूत तट।
मूळच्या मेढेकोटावर सिद्धी लोकांनी बांधलेला हा दगडी तट आजही अगदी भरभक्कम आहे. त्याचे भव्य बुरुज आणि तटबंदी अंगावर येते. जंजिऱ्याच्या या अभेद्य तटबंदीनेच शत्रूंना कायम झुंजवलं आणि किल्ला कायम अजेय ठेवला. बोटीने मला पायरीशी सोडलं आणि समोर उभा टाकला बुलंद महादरवाजा. या दरवाजाच्या बांधणीवरूनच लक्षात येतं की हा किल्ला किती अभेद्य होता. महादरवाजातून प्रवेश करताच आतले महाकाय घुमट लक्ष वेधून घेतात. घुमटाखालच्या कमानीही आकर्षक आहेत. या कमानींवर मुस्लिम स्थापत्य शैलीचा प्रभाव दिसतो. तटाच्या भिंतींवर अनेक चित्रशिल्प कोरलेली आहेत. त्यांचं निरीक्षण करत असतानाच किल्ला पाहायला आलेलं एक परदेशी जोडपं भेटलं. हॅलो, Hello, यू आर फ्रॉम विच कंट्री? we are from Denmark. हाऊ डिड यू फाइंड अबाउट दिस फोर्ट? It's very, very interesting. एनीबडी टोल्ड यू अबाउट द हिस्ट्री और सम Not, information? I have written a little about the history already did? from Lonely Planet. फ्रॉम लोनली प्लॅनेट. Yeah. ग्रेट. बट यू लाईक द फोर्ट? Yes, it's very nice. डेन्मार्कहून आलेल्या परदेशी पाहुण्यांची गप्पा मारून मी पुन्हा महादरवाजाच्या शिल्पांकडे वळलो. कारण ही केवळ शोभेची शिल्प किंवा चिन्ह नव्हती, ती सूचक होती. या चिन्हांबरोबरच भिंतींवर एक शिलालेखही कोरलेला आहे. महादरवाजाच्या भिंतीवर आपल्याला एक चिन्ह कोरलेलं दिसतं. यात वाघ आणि हत्ती दिसतात. वाघाने आपल्या चारी पायाखाली 4 हत्तींना दाबून धरलंय आणि शेपटीत आणि तोंडातही हत्तींना पकडलंय. हे चिन्ह म्हणजे अमर्याद सागरी सत्तेचं प्रतीक आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे समुद्री चाच्यांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी कोळी लोकांनी बांधलेला हा मेढेकोट होता. या कोळी लोकांचा प्रमुख होता, त्याचं नाव होतं राम पाटील. या मेढेकोटाकडे निजामशहाचं लक्ष गेलं. निजामशहाने या मेढेकोटावर ताबा मिळवण्यासाठी पिरमखानाची नियुक्ती केली. पिरमखानासमोर प्रश्न होता की चारही बाजूनी पाण्याने वेढलेल्या किल्ल्यात प्रवेश कसा करायचा. त्याने दारूचा व्यापारी असल्याची बतावणी करून राम पाटलाची परवानगी काढली आणि किल्ल्यात रीतसर घुसला. त्यानंतर त्याने सगळ्या कोळी लोकांना यथेच्छ दारू पाजली आणि रात्री सगळे दारूच्या नशेत असताना त्यांच्यावर हल्ला केला. त्याने राम पाटलाला जेरबंद केलं आणि अहमदनगरला पाठवून दिलं आणि या किल्ल्यावर ताबा मिळवला. राम पाटलाकडून विश्वासघातानं मेढेकोट जिंकल्यावर पिरमखानाची त्यावर तब्बल 12 वर्ष सत्ता होती. आता पाहतो तो दगडी कोट मागावून बांधण्यात आला. किल्ल्याचा विस्तार प्रचंड आहे. अनेक लहान मोठ्या वास्तू किल्ल्यावर आजही शाबूत आहेत. मुस्लिम स्थापत्य शैलीत घुमटांना महत्व असल्यामुळे इथं बहुतेक वास्तूत घुमट पाहायला मिळतात. दगडात बांधलेले हे घुमट रेखीव आहेत. साली पिरमखानचा मृत्यू झाला. त्याच्या जागी निजामशहानं बुऱ्हाण नावाच्या सरदाराची नियुक्ती केली. बुऱ्हाणानं आल्या आल्या लाकडी मेढेकोटाचं रूपांतर दगडी बांधकामात केलं. पण आता आपण हा जो किल्ला बघतोय तो पूर्णत्वाला नेला सिद्धी कासम किंवा याकुत खान याने. या किल्ल्याचं बांधकाम 1696 ते 1707 असं 11 वर्ष चाललं होतं. तटबंदीप्रमाणेच किल्ल्यातील वास्तूही मजबूत आणि भरभक्कम असल्यामुळे आजही त्या चांगल्या अवस्थेत आहेत. वास्तूंचे दरवाजे खिडक्या निखळलेल्या आहेत, पण मूळ रचना जमिनीत घट्ट पाय रोवून उभी आहे. सिद्धी कासमनं किल्ल्याच्या संरक्षणासाठी जंजिऱ्याभोवती 22 बलदंड बुरुजांची निर्मिती केली. किल्ल्यात शिरताना सगळ्यात प्रथम नजरेत पडतात ते हेच भव्य बुलंद 22 बुरुज. सिद्ध्यांचा एक एक बुरुज म्हणजे एक एक अजिंक्य योद्धा होता. सिद्धी लोक हे मूळचे पूर्व आफ्रिकेतले ॲबेसिनिया प्रांतातले हे सुन्नीपंथीय लोक होते. निजामाचा प्रसिद्ध दिवाण मलिक अंबर हाही याच पंथाचा. त्यामुळे साहजिकच निजामाच्या कारकिर्दीत यांना खूप प्रोत्साहन मिळालं. ॲबेसिनियाचंच पुढे अपभ्रंश होऊन हबशी झालं. स्थानिक लोक या लोकांना हबशीच म्हणू लागले. हबशांनी इथल्या मातीत पाय रोवले ते कायमचेच. त्यांनी किल्ल्यात आपल्या सोयीसाठी एक मोठं शहरच उभं केलं. कित्येक महिने किल्ल्यातच राहावं लागलं तरी बेहत्तर अशी तजवीज
त्यांनी किल्ल्यातच केली. सुरुवातीच्या काळात निजामाच्या ताब्यात असलेला जंजिरा आणि त्याच्या भोवतालचा प्रदेश 1621 मध्ये निजामानं स्वतंत्र केला. त्यानंतर सिद्दी अंबर हा पराक्रमी सरदार स्वतंत्र जंजिराचा पहिला नवाब बनला. सिद्दी अंबर नंतर 1948 मध्ये जंजिरा संस्थान स्वतंत्र भारतात विलीन होईपर्यंत एकूण 20 सिद्धींनी जंजिऱ्यावर राज्य केलं. जंजिऱ्याचा किल्ला हा स्थापत्यकलेचा अजोड नमुना आहे. या किल्ल्यावर बरीचशी बांधकामं आजही आपल्याला पाहायला मिळतात. 350 वर्ष सिद्धीने इकडे राज्य केलं. या कालावधीत या किल्ल्याला 2दा आगी लागल्या, तरी सुद्धा बरेचसे अवशेष अजूनही सुस्थितीत आहेत. अशाच एका उद्ध्वस्त वास्तूच्या पायऱ्या उतरून मी खाली आलो तर समोर एक विस्तीर्ण तलाव पसरला होता. जंजिरा किल्ल्याच्या उत्तर भागात एक आणि दक्षिण भागात एक असे पाण्याचे 2 तलाव आहेत. जंजिरा किल्ला हा चहूबाजूने खाऱ्या पाण्याने वेढलेला आहे, तरी पण हे तलाव मात्र गोड्या पाण्याचे आहेत. त्या काळात संपूर्ण जंजिऱ्याची तहान हे 2 तलाव भागवत असत. आज मात्र या तलावांचा वापर कचराकुंडीसारखा केला जातोय. पर्यटक बाहेरून पाण्याच्या भरलेल्या बाटल्या आणतात आणि जाताना रिकाम्या बाटल्या तलावातच फेकून जातात. त्यामुळे तलावाचं सौंदर्य आता नष्ट झालंय. मात्र त्यांची दगडी बांधणी पाहण्यासारखी आहे. जंजिरा किल्ल्यावरील प्रत्येक वास्तूतील अवशेष आजही मूळ वास्तूच्या सौंदर्याची आठवण करून देण्यास समर्थ आहेत. किल्ल्यातलं पीर पंचायतनही असंच एक स्थान. तिथल्या उद्ध्वस्त भिंतींवरचं कोरीव काम लक्ष वेधून घेतं. 1707 ते 1732 या काळात जंजिऱ्याच्या गादीवर सुरुलखाना नवाब होता. सिद्दी कासिमने जंजिऱ्याच्या डागडुजीचं काम सुरू केलं होतं. हे सुरुलखानाने पूर्ण केलं. सुरुलखानानं स्वतःसाठी एक भव्य 3 मजली हवेली बांधली. हीच ती हवेली. सुरुलखानाच्या हवेलीच्या फक्त भिंतीच आज उरल्यात, परंतु सुरुलखानाच्या छान छुकीची आठवण करून देण्यास त्या पुरेशा आहेत. सुरुलखान पराक्रमी होताच, पण रंगेलही होता. आपल्या हवेलीला त्याने मस्त सजवलं होतं. हवेलीत वारा खेळता राहावा म्हणून त्याने भरपूर खिडक्यांची योजना केली होती. सुरुलखानाच्या हवेलीच्या आजूबाजूलाच बाले किल्ल्याची आणि दरबाराची उद्ध्वस्त इमारत पाहायला मिळते. जवळच एक अतिशय खोल विहीरही आहे. इथल्या अवशेषांवरून किल्ल्याची बांधणी स्थापत्याचा नीट विचार करूनच झाली होती ते लक्षात येतं. कारण गडावर शौचालयाचीही व्यवस्था दिसून येते. सतराशे 61 मध्ये पानिपतात मराठ्यांचा झालेला दारुण पराभव तसा विसरता येत नाही. तसंच 8 वेळा प्रयत्न करूनही हा किल्ला जिंकू न शकण्याचं शल्य विसरता येत नाही. अगदी शिवाजी महाराजांपासून संभाजी महाराजांपर्यंत ते पेशव्यांपासून कान्होजी आंग्र्यांपर्यंत सगळ्यांना या किल्ल्याच्या अभेद्य तटबंदीनं नेहमी हुलकावणी दिली. जंजिरा किल्ल्याचं महत्व शिवाजी महाराजांना चांगलंच उमगलं होतं. त्यामुळेच ते पुन्हा पुन्हा जंजिऱ्यावर स्वारी करत होते. 31 जुलै 1657 साली शिवाजी महाराजांनी जावळीची चंद्राई बुडवली. रायगडावर जर राजधानी करायची झाली तर सिद्धीचा काटा काढला पाहिजे हे त्यांना चांगलं उमगलं होतं. जैसा घरात उंदीर तैसा जंजिरेकर सिद्धी हे त्यांनी यथायोग्य मूल्यमापन केलं होतं. त्यामुळे त्यांनी या मोहिमेची जबाबदारी रघुनाथ बल्लाळ सबनीस आणि निळोपंत मुजुमदार यांच्यावर सोपवली. मोहीम आखली गेली. तळगड घोसाळगड जिंकला गेला. थेट राजपूरवर धडक मारली. पण जंजिरा काही हाती आला नाही. जंजिरा जिंकता न आल्याचं शल्य शिवाजी महाराजांच्या मनात कायम होतं. हा किल्ल्यावरचा दुसरा गोड्यापणाचा तलाव. त्याच्या पार्श्वभूमीवर पाठी दिसतो तो जनानखाना. असं म्हणतात की याला लागूनच त्या काळच्या सरदारांचा अर्धगोलाकृती शीश महाल होता. तलावात उतरण्यासाठी अनेक ठिकाणी कमानी काढून त्याखाली दगडी पायऱ्या खोदण्यात आलेल्या आहेत. तलाव आकर्षक असल्यामुळेच मी संपूर्ण तलावाला फेरी मारली. तलावाच्या अवतीभोवतीही अनेक वास्तू आहेत. सगळ्यांची माहिती आता मिळत नाही, पण मी मात्र दिसेल त्या वास्तूत शिरत होतो आणि तिथल्या कमानी, कोनाडे आणि इतर स्थापत्याचा आस्वाद घेत होतो. हा किल्ल्याचा दर्या दरवाजा.
तटबंदीत अशा प्रकारे बांधला गेलाय की चटकन लक्षात येत नाही. संकट काळात किल्ल्यातून बाहेर पडण्याचा हा एक चोर मार्ग होता. मी या चोर मार्गानेच खाली उतरलो तर तटबंदीवरून थेट किल्ल्याच्या जवळजवळ पायथ्याशीच पोचलो. वा, थंडगार वाऱ्याचे झुळूक आहे. असं वाटतं एखाद्या वातानुकूलित रूम मध्ये होता. दर्या दरवाजाच्या पायऱ्या चढून मी पुन्हा वर आलो. तटावरच्या विविध देवड्यांमध्ये फिरत एका जिन्यावरून मी थेट बुरुजावर गेलो. समुद्रावर सत्ता प्रस्थापित करणारे सिद्धींचे अभेद्य बुरुज. बुरुजावरून दूर दूरचा टप्पा नजरेत भरत होता. या बुरुजांवरच शत्रूंना नामोहरम करणाऱ्या कलाल बांगडी, चावरी, लांडा कासम अशा अनेक महाकाय तोफा आजही आहेत. जंजिऱ्याचा आकार लंबवर्तुळाकार आहे. त्याची तटबंदी दगडी चिऱ्यांनी बांधलेली आहे आणि पाया 40 ते 45 फूट खोल खडकामध्ये बांधलेला आहे. जेव्हा ओट येते तेव्हा त्या पायाचा वरचा भाग आपल्याला स्पष्ट दिसतो. असं म्हणतात की जंजिरा किल्ल्यातल्या काही इमारती 7 मजली होत्या. त्यातले 2 मजले तळघराच्या रूपात जमिनीत आढळतात, तर उर्वरित 5 मजले जमिनीच्या वर. सिद्धींनी हे जमिनीच्या खाली केलेलं बांधकाम आजही पाहायला मिळतं. आता मी जिथे उभा आहे तिथून समोर दिसतोय तो किल्ल्याचा बाले किल्ला. तटबंदीवरून किल्ल्याच्या आत दिसणारं दृश्यही विहंगम होतं. पडझड झालेली असली तरी किल्ल्याचा एकूण नजारा देखणा होता. संपूर्ण किल्ल्याला प्रदक्षिणा घालता येईल अशी किल्ल्याची तटबंदी अजूनही शाबूत आहे. मी ही प्रदक्षिणा जवळजवळ पूर्ण केली आणि उद्ध्वस्त वास्तूंकडे खिन्नपणे पाहत तटावरून खाली उतरलो. मी येताना किल्ल्याच्या मुख्य दरवाजातून आत आलो आणि हा किल्ल्याचा विरुद्ध बाजूचा दरवाजा. हा सुद्धा अतिशय भव्य आणि बुलंद आहे. या दरवाजाला असलेली कमान आणि 2 बाजूला असलेल्या उंच देवड्या खास होत्या. या दरवाजाच्या भिंतीवरही काही चिन्ह कोरलेली होती. या महादरवाजाच्या उंबरठ्यावर दिमाखात उभा राहून मी समोर समुद्राकडे नजर फेकली. तेव्हा किल्ल्याच्या या भक्कमपणापुढे समुद्रही शरण आल्यासारखा मला वाटला. मी किल्ल्याच्या एका टेहळणी बुरुजावर आलोय. कोणी शत्रू हल्ला करतोय का हे पाहतोय. पण खरं सांगू, या किल्ल्यावर कोणी शत्रू हल्ला करणं शक्य नाही. त्याचं कारण म्हणजे या कलाल बांगडीसारख्या अजस्त्र तोफा. कलाल म्हणजे आगीचा कल्लोळ आणि बांगडी म्हणजे या धातूच्या बांगड्या जोडून केलेली तोफ. किल्ल्याची अभेद्य तटबंदी, 22 बुरुज आणि बुरुजांवर ठेवलेल्या कितीतरी तोफा हीच खरी सिद्धींची ताकद होती. या अजस्त्र महाकाय तोफा सिद्धींनी किल्ल्यावर कशा आणल्या हा आजही संशोधनाचा विषय आहे. मात्र या तोफा किल्ल्यावरच घडवल्या असाव्यात असा अनेक संशोधकांचा अंदाज आहे. या तोफांनीच सिद्धींची शान राखली.
आणि जंजिरा किल्ल्यावर त्यांचा झेंडा अखंड फडकवत ठेवला. या तोफांच्या पराक्रमाला सलाम ठोकून मी किल्ल्यातून बाहेर पडलो. परतीच्या बोटीत बसलो आणि मनात आलं, मराठ्यांना जंजिरा सर करता आला नाही म्हणून बिघडलं कुठे. आज तर तो स्वतंत्र भारताच्या ताब्यात आहे आणि आज फक्त महाराष्ट्रच नाही तर देशातल्या जलदुर्गांची शान बनून राहिलेला आहे. बजाज डिस्कवर महाराष्ट्र.